आता आपण टेस्ट करून बघूया कसे झाले. हॅलो. खरंच खूप टेस्टी झाले. नमस्कार, मी स्वागत आहे मॉम्स किचन कट्ट्यामध्ये. आज आपण लहान मुलांनाही जमतील असे व्हेज स्टीम आणि फ्राय मोदक कसे बनवायचे हे मी दाखवणार आहे. तर ही रेसिपी माझी मुलगी बनवणार आहे, पहिल्यांदाच बनवणार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. हे सगळं शॉपिंगपासून फ्रायपासून सगळं माझ्या लेकीनेच केलेलं आहे, फक्त तिच्यासोबत मी होते. तिला खूप मजा आली होती करायला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कापून झालेली आहे बघा, बारीक बारीक केलंय. आणि ह्याच्यात आहे कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर. तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठल्या पण भाज्या ऍड करू शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणत्या पण भाज्या ऍड करू शकता त्याच्यात, तुम्हाला ज्या आवडतील ते. आम्ही एवढाच घेतला आहे. चला आता चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकूया. मी पण टाकेल. किती? मम्मा नंतर मी करणार आहे. मम्मा मी नंतर हे करणार. आता ना मिक्स करून घेऊया. बस ऍड करूया ब्लॅक पेपर थोडंसं, म्हणजे काली मिरची थोडीशी. किती? बस टाक थोडीशी. बस थोडंसं डार्क सोया सॉस टाक. थोडासा डार्क ह्याच्यात घेऊ. आता याला मिक्स करून घेऊया. चालू माझं काम. असं प्रेस करायचं. तुम्ही हाताने सुद्धा करू शकता. एवढंच ना. चिनीला पण बनवायचंय. ह्याच्यात आपण आता सारण ऍड करूया जे आपण शिजवलेलं थोड्या वेळासाठी. बघा हे सारण आता
आपण ह्याला स्टीम मध्ये ठेवूया. त्या कंटेनर मध्ये पाणी ठेवलंय आणि ह्याच्यावरती मोमोज ठेवणार आहेत आपण. तर आता ह्याला स्टीम करूया. डीप फ्राईड करताना हे लक्षात ठेवायचं, लहान मुलांनी कोणतरी मोठ्यांसोबतच करायचंय, नाहीतर ह्याच्याने ते कोणाच्या अंगावर तेल उडू शकते किंवा आग लागू शकते. टाक अजून, अगं टाक अजून, हळूहळू फेकून द्यायची नाहीये, हलकं सोडायचं हलक्या हाताने, काय ते उडणार नाहीये. रेडी. किती चांगले दिसतात ना. तर त्यांना काढूया आता बाहेर. कसं काढतात हे? की असं एक उचलायचं. आता आपण टेस्ट करून बघूया कसे झाले. हॅलो. खरंच खूप टेस्टी झाले. आता समजलं मम्मी किती मेहनत करते ह्याच्या मागे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. चला आता संपवते. चला तर आपण आता टेस्ट करू. चला तर आपण बघूया टेस्ट करून की कसे झालेत आपले मोमोज. गरम आहेत. गरम आहेत. गरम गरम खूप चांगले लागतात मोमोज. शेजवान चटणी सोबत अजूनच चांगले लागते. खूप टेस्टी झालेत आणि खरंच खूपच चांगले लागतात. आणि शेजवान चटणी सोबत तर अजूनच भारी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.